आकाशवाणी. सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात आज शिखर परिषद. 55 वर्षांच्या खंडानंतर भारत बांगलादेशमध्ये चिलाहाटी हल्दीबारी रेल्वेलाही आजपासून प्रारंभ. CMS-01 या संदेश उपग्रहाचं आज दुपारी प्रक्षेपण. उलटगणती सुरू. पुढल्या वर्षी होणाऱ्या G7 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून निमंत्रण. आणि बॉर्डर गावस्कर करंडक मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याला ॲडलेडमध्ये सुरुवात. आता सविस्तर बातम्या. भारत आणि बांगलादेश यांच्यात आज शिखर परिषद होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विराष्ट्रीय संबंधांवर सर्वसमावेशक चर्चा अपेक्षित आहे. तसंच कोविड नंतरच्या काळात परस्पर सहकार्य आणखी कसं मजबूत करता येईल याचा या चर्चेत समावेश असण्याची शक्यता आहे. उभय देशांमध्ये नियमित उच्चस्तरीय बैठका सुरू असून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारत भेटीवर आल्या होत्या. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात मुजीब मोर्शो प्रसंगी दृकश्राव्य संदेश प्रसारित केला होता. कोविड काळातही उभय नेत्यांमध्ये नियमित संवाद होत होता. दरम्यान 55 वर्षांच्या खंडानंतर भारत आणि बांगलादेशमधील चिलाहाटी हल्दीबारी रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. उभय देशांच्या नेत्यांदरम्यान आज होणाऱ्या शिखर परिषदेतच याचं उद्घाटन होणार आहे. 1965 साली झालेल्या भारत पाक युद्धाच्या वेळी ही रेल्वे सेवा खंडित करण्यात आली होती. चिलाहाटी हल्दीबारी रेल्वेमुळे भारतातील आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्य बांगलादेशशी जोडली जाणार आहेत. तसंच ही रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे याला जोडून असलेले अन्य 4 रेल्वे मार्गही सुरू होणार आहेत. सध्या या रेल्वे मार्गावर मालवाहतूक सुरू करण्यात येणार असून टप्प्याटप्प्यानं प्रवासी वाहतूकही सुरू करण्यात येईल. CMS-01 या संदेश उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटगणती कालपासून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अर्थात इस्रोच्या श्रीहरिकोटा स्थानकावर सुरू झाली. PSLV-C50 या यानाच्या सहाय्यानं या उपग्रहाचं आज दुपारी प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारताच्या अंदमान निकोबार आणि दूरच्या बेटांवर संवाद साधण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. ही मोहीम सुमारे 7 वर्ष चालेल. PSLV यानाद्वारे केलं जाणारं हे 52वं प्रक्षेपण आहे तर इस्रोची ही 77वी प्रक्षेपण मोहीम आहे. संदेश उपग्रह वजनदार असल्यानं कक्षेत प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा लागते. प्रक्षेपकामध्ये त्यासाठी 6 स्ट्रॅप ऑन मोटर्स बसवण्यात आले आहेत. CMS-01 या उपग्रहामध्ये विस्तारित C बँडचा वापर करून सेवा पुरवणारे ट्रान्सपॉन्डर्स आहेत. कोरोनाच्या जागतिक साथीचा फटका बसलेल्या गरीब आणि असहाय्य कुटुंबांना सामाजिक मदत देण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार आणि जागतिक बँकेदरम्यान $400 दशलक्ष मदतीच्या करारावर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 2 योजनांच्या मालिकेतील हा दुसरा करार आहे. यामुळे आता कोविड-19 मुळे संकटात आलेल्या कुटुंबांना मदत देण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढल्या वर्षी होणाऱ्या G7 परिषदेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केलं आहे. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी काल पंतप्रधानांची नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांना निमंत्रणाचं पत्र दिलं. मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे. समविचारी देशांशी परस्पर सौहार्द वाढवणं आणि समान आव्हानांचा सामना करण्यासाठी समविचारी देशांमध्ये समन्वय ठेवणं या उद्देशानं भारतासह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या 3 देशांना या परिषदेसाठी आमंत्रित करत असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या YouTube चॅनलवर. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं उत्तर प्रदेश सरकार संपूर्ण राज्यात किसान कल्याण मिशन या नावाची एक विशेष योजना सुरू करणार आहे.
या योजनेअंतर्गत कृषी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित अन्य क्षेत्रातील वस्तूंची प्रदर्शनं आयोजित केली जातील. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा तसंच चर्चासत्र आयोजित केली जातील. यामध्ये प्रगतीशील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ शास्त्रीय पद्धतीनं शेती कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसंच सरकारच्या कृषीविषयक विविध योजनांची माहितीही दिली जाणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारचे अनेक विभाग एकत्रित काम करणार आहेत. दरम्यान केंद्राच्या कृषी कायद्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज बरेली इथं एका भव्य शेतकरी संमेलनाला संबोधित करणार आहेत. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या उभारणीची तयारी सुरू असून या कामाकरता निधी गोळा करण्यासाठी पुढच्या वर्षी 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या काळात श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण मोहीम राबवली जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी काल ही माहिती दिली. व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी न्यासानं 10, 100 आणि 1000 रुपये मूल्याची कुपन्स आणि पावत्या छापून घेतल्या आहेत. प्रत्येकाच्या योगदानानुसार त्याला पावती दिली जाईल असं ते म्हणाले. मंदिर उभारणीची तयारी जोरात सुरू असून IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT चेन्नई, IIT गुवाहाटी यांच्यासह रुडकीची केंद्रीय इमारत संशोधन संस्था तसंच लार्सन अँड टुब्रो आणि टाटा कंपनीचे अभियंता मंदिराची वास्तुरचना कशी असेल यावर काम करत आहेत. लवकरच मंदिराचा आराखडा तयार होईल असंही चंपत राय यांनी सांगितलं. इंडियन मर्चंट चेंबर्स अर्थात IMCनं नुकत्याच पारित करण्यात आलेल्या 3 कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ काल एक निवेदन जाहीर केलं. ही कृषी विधेयकं केवळ शेतकरी हिताची नसून ती उद्योग आणि निर्यातीला देखील अनुकूल आहेत असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. राज्यांचं नियंत्रण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात APMC व्यतिरिक्त खासगी बाजारपेठेची स्थापना केल्यास शेतकऱ्यांना विस्तृत बाजारपेठ शोधण्याची संधी मिळेल. तसंच राज्यांतर्गत आणि परस्पर राज्यातील वाहतुकीवरील निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे एक राष्ट्र एक कृषी बाजार ही संकल्पना पुढे येऊन देशाची एकजूट होण्यास मदत होईल असंही या निवेदनात म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा विकास परिषदेच्या 7व्या टप्प्यातील निवडणुका काल पार पडल्या. यावेळी 57.52% मतदान झाल्याचं राज्य निवडणूक आयुक्त KK शर्मा यांनी काल जम्मूत बोलताना सांगितलं. जिल्हा विकास परिषदेच्या 8 टप्प्यात निवडणुका होणार असून 8व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 22 डिसेंबर रोजी होणार आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा क्षेत्रात नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार केला. मात्र सतर्क असलेल्या भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या या माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिलं. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील 4 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला ऍडलेडमध्ये सुरुवात झाली आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवस आणि रात्र अशा पद्धतीनं खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाणार आहे. पृथ्वी शॉ आणि वृद्धिमान सहा यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून वेगवान गोलंदाज याही वेळी चांगली कामगिरी करतील असा विश्वास भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केला आहे. कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात आज शिखर परिषद. 55 वर्षांच्या खंडानंतर भारत बांगलादेशमध्ये चिलाहाटी हल्दीबाडी रेल्वेलाही आजपासून प्रारंभ. CMS-01 या संदेश उपग्रहाचं आज दुपारी प्रक्षेपण. उलटगणती सुरू. पुढल्या वर्षी होणाऱ्या G7 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून निमंत्रण. आणि बॉर्डर गावस्कर करंडक मालिकेतल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला ऍडलेडमध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.